सकाळच्या घाईत पौष्टिक आणि चविष्ट डबा बनवणे हे एक मोठे आव्हान वाटतं। ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला दाखवते की कमीत कमी वेळेत एक उत्तम भाजी कशी बनवायची जी दुपारपर्यंत ताजी राहील। म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी पौष्टिक अशी वालाच्या शेंगांची सुकी भाजीची रेसिपी। म्हणून अजिबात वेळ वाया न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 250 ग्रॅम एवढ्या वालाच्या शेंगा घेतल्या आहे। या वालाच्या शेंगा माझ्या शेतातल्या आहे, गावाकडून आलेल्या आहे, खूपच ताज्या आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला या वालाच्या शेंगा कशा पद्धतीने तोडून घ्यायच्या आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही या शेंगा अशा तोडून घ्यायच्या आहे आणि याचे मधून 2 भाग करून आपल्याला हे तोडून घ्यायचे आहे शेंगा, जेणेकरून आपल्याला दिसेल की याच्यामध्ये काही अळी वगैरे तर नाही आहे। हे बघा, अशा पद्धतीने सगळे आपण शेंगा इथे तोडून घेणार आहोत। हे बघा, शेंगा अशाच आपण सगळ्या सोलून घेणार आहोत। इथे मी शेंगा तोडून घेतलेल्या आहे आणि आता मी याला पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यासोबतच मी बटाटा सुद्धा घालणार आहे। एक बटाटा घेतला आहे मी मध्यम आकाराचा। त्यानंतर मी फोडणीसाठी तेल घेतलं आहे। तेल तापल्यानंतर मी याच्यामध्ये जिरे घातले आहे अर्धा चमचा, ठेचलेला लसूण घातलेला आहे 4 ते 5 पाकळ्या, याने खूप छान चव येते। छान व्यवस्थित असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत। हे बघा, इथे व्यवस्थित आपला लसूण फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया। एक मीडियम आकाराचा मी कांदा बारीक चिरून घातलेला आहे। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो पण आपण व्यवस्थित इथे असा भाजून घेणार आहोत। टोमॅटो परतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातला आहे। व्यवस्थित आपण हे कोरडे मसाले तेलावर परतून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे बटाटे घालणार आहे जे आपण चिरून ठेवले होते। व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला। छान तेलावर परतून घ्यायचे बटाटे। त्यानंतर आपण ज्या शेंगा सोलून ठेवल्या होत्या त्या घालणार आहे मी इथे। त्याही आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे। थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत, अगदीच थोडंसं, जेणेकरून आपण जे बटाटे घातले आहे ते व्यवस्थित शिजतील। आणि आपण इथे सुकी भाजी करणार आहोत, त्यामुळे आपल्याला हे सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आपण याला 5 मिनिटाची वाफ देणार आहोत। 5 मिनिटानंतर पाणी सुद्धा आटलं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजली आहे। हे बघा, आपण इथे बघून घेऊया याच्यातले जे दाणे आपण घातले आहे ते व्यवस्थित शिजले की नाही। हे बघा, व्यवस्थित शिजले आहे, बटाटे पण शिजले आहे, भाजीला सुंदर रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। छान अशी सुकी भाजी इथे तयार झालेली आहे वालाच्या शेंगांची। झटपट, पौष्टिक आणि चविष्ट अशी टिफिन स्पेशल वालाच्या शेंगांची सुकी भाजी इथे तयार झालेली आहे। पाहिलंत ना तुम्ही किती कमी साहित्यात ही भाजी तयार झालेली आहे। सकाळच्या घाईसाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे। ही भाजी तुम्ही गरमागरम चपाती, फुलके किंवा भाकरीसोबत खाऊ शकतात। डब्यासाठी तर उत्तम पर्याय आहे, पण घरी जेवणासाठीही तुम्ही कधीही बनवू शकतात। मग तुम्ही ही भाजी नक्की एकदा करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की एकदा शेअर करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।